हाय फ्रेंड्स, आज आपण ट्रान्सपरंट नेल पेंटचे घरामधील भरपूर उपयोग बघणार आहोत. बरेचदा आपण हे ट्रान्सपरंट नेल पॉलिश फक्त नखांवर लावायसाठी आणतो आणि त्याचा तेवढाच आपण उपयोग होतो, पण ह्याचा भरपूर उपयोग तुम्ही घरामध्ये करू शकतात. तर कोणते आहेत हे उपयोग ते आता आपण बघूया. तर व्हिडिओ कंप्लीट लास्टपर्यंत बघा. चॅनल फर्स्ट टाईम आला असेल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. सबस्क्राईबचं बटन फ्री आहे. तर आपण फर्स्ट उपयोग बघूयाचा. इथे मी बेल्ट घेतलेला आहे. बेल्टला काय होतं, कधी कधी हे मेटल पार्टला ना गंज लागतो. बेल्ट चांगला राहतो पण हा मेटलचा पार्ट गंज लागून खराब होतो. पाण्याचे वगैरे हात लागले की थोड्या दिवसांनी खराब होतो, गंज लागतो. तर तुम्ही जेव्हा नवीन बेल्ट आणतात ना त्याचवेळी त्याला असं ट्रान्सपरंट नेल पेंट लावून ठेवायचं, म्हणजे मग ह्याला गंज लागणार नाही आणि आपला बेल्ट असा खराब होणार नाही लवकर. आपण अंगठी बराच वेळ जर घालून ठेवली तर नंतर काढल्यानंतर काय होतं, त्या अंगठीच्या जागी आपल्याला असं हिरवं हिरवं होतं, मार्क्स राहतात अंगठीचे, इचिंग होतं, थोडी खाज वगैरे सुटते. कधी काही वेळा होतं असं अंगठी घातल्यावर. बराच वेळ नेहमी घालत नसाल आणि कधीतरी अंगठी घातली की मग असं होतं, किंवा अंगठी खूप टाईट असेल त्यावेळी पण असं होतं. तर अंगठी घातलेल्या ठिकाणी जर असं नेहमीच जर होत असेल तुमच्या बाबतीत, तर तुम्ही अंगठीला असं अंगठीच्या आतल्या साईडून क्लिअर नेल पेंट लावायचं, आतल्या बाजूनी पूर्ण असं कंप्लीट लावायचं, म्हणजे आणि सुकत ठेवायचं. आणि म्हणजे मग नेक्स्ट टाईम जेव्हा कधी तुम्ही अंगठी घालाल ना त्यावेळी तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही, ग्रीन मार्क्स राहणार नाही आणि अंगठी घातल्यामुळे तुम्हाला बोटाला इचिंग वगैरे होणार नाही, काही खाज वगैरे अजिबात येणार नाही. तसं अंगठीला आतल्या साईडून क्लिअर नेल पेंट लावून ठेवा. ते का अजिबात दिसणार नाही, नेल पेंट लावल्यावर सुद्धा दिसणार नाही. हे क्लिअर नेल पेंट आहे ना, नुसतं जरी नखांवर लावलं ना तर छान असा ग्लो येतो नखांना, शायनी दिसतात नखं. काही वेळा नेल पेंट लावायचं नसतं किंवा स्कूल कॉलेजमध्ये वगैरे जात असाल त्यावेळी नखांना नेल पेंट काही ठिकाणी अलाउड नसतं, त्यावेळी तुम्ही हे क्लिअर नेल पेंट लावू शकता. नखं छान अशी दिसतात, ग्लो येतो नखांना. सुईमध्ये धागा ओवायला बराच वेळ जात असेल किंवा डोळ्यांना त्रास असेल, तुमच्या सुईमध्ये धागा ओवायला नसेल जमत, तर ही टिप फॉलो करा. धाग्याला थोडंसं ट्रान्सपरंट नेल पेंट लावा, म्हणजे धागा थोडा कडक होईल आणि सुई ओवायला सोपं जाईल. बघू शकतात इथे मी धाग्याला थोडंसं नेल पेंट लावलेलं आहे आणि अगदी 2 सेकंड थांबायचं. 2 सेकंडमध्ये लगेच तो धागा कडक होतो आणि धागा कडक झाला की आपल्याला सुईमध्ये तो ओवायला सोपा पडतो. ही टिप नक्की फॉलो करून बघा. हेड क्लिप्सवर कधी कधी काय होतं, स्टोन्स वगैरे असतात किंवा काही मोती वगैरे असं काही वर्क असतं. तर हेअर क्लिप वगैरे काय होतं, चुकून आपल्याकडून कधी पडतो वगैरे किंवा कधीतरी आपल्याला कळतही नाही की कधी त्याच्यावरचे स्टोन्स निघून गेले. आपण जेव्हा यूज करायला काढतो तो त्यावेळी कळतं आपल्याला की ह्याच्यावरचे स्टोन्स गायब झालेले आहेत. तर काय करायचं, जेव्हा आपण नवीन हेअर क्लिप आणाल ना त्याचवेळी त्याच्यावर क्लिअर नेल पेंट लावून ठेवलं ना तर हे स्टोन्स वगैरे जेवढं काही वर्कचं असतं ना हेअर क्लिप्सवर, ते अजिबात निघणार नाही. म्हणजे ते स्टिक होतील चांगल्यापैकी. हेअर क्लिप्सवर ते तुम्ही पूर्ण असं क्लिअर नेल पेंट लावलं ना तरी ते दिसणार नाही, कळणारही नाही ह्याच्यावर नेल पेंट वगैरे लावलेलं आहे. आणि हे असं नेल पॉलिश जर तुम्ही लावलं तर ते स्टोन जेवढे आहे ते फर्म राहतील, अजिबात निघणार नाही ते. काही बँगल्सवर ना वरती असं वर्क असतं, असं खडी असते. बघू शकता तुम्ही इथे या बँगलला असं थोडीशी खडी आहे. आणि काही वेळा काय होतं, काही बँगल्सची ना अशी खडी निघत राहते, आपल्याला घेताना लक्षात येत नाही आणि ती नंतर आपण जेव्हा यूज करायला लागतो त्यावेळी ती निघत राहते आपण यूज करतो तेव्हा.
आपल्या ड्रेस लागते ती खडी, किंवा हाताला वगैरे ती सगळी खडी निघत राहते आणि हाताला वगैरे पण लागते, ड्रेस लागते. तर अशा काही तुमच्याकडे बँगल्स असतील ना, तर त्यावर पण तुम्ही असं हे क्लिअर नेलपेंट लावलं तर ते फिक्स होईल, ते अजिबात निघणार नाही. आणि जर तुम्ही बँगल्सवर असं हे नेलपेंट जरी लावलं तर ते दिसणार नाही. आतापर्यंतची कोणती टिप तुम्हाला आवडली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्याकडे पण अशा काही वेगवेगळ्या टिप्स असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही टिकल्यांवर स्टोन्स असतात. आता माझ्याकडे तर टिकल्यांचं तसं पॅकेट नाही आहे. आता माझ्याकडे तर हे फक्त हे स्टोनचं असं पॅकेट आहे. पण काही टिकल्या असतात ज्या आपण लग्नाला वगैरे लावतो, मोठ्या टिकल्या असतात, लाल कलरची मोठी टिकली असेल आणि त्याच्यावर स्टोन्स असतात. तर काही वेळा काय होतं की त्या टिकल्यांवरचे स्टोन्स निघून जातात, ते राहत नाही. आपण टिकली लावतो आणि मग काही वेळाने लक्षात येतं आपल्या की त्याच्यावरचे त्या टिकलीवरचे स्टोन्स निघून गेले, कारण की खूप बारीक असतात त्या, तर ते स्टोन्स निघतात. तर तुम्ही काय करू शकतात, आधीच त्या टिकलीला ना क्लिअर नेलपेंट लावून ठेवायचं, म्हणजे त्या टिकल्यांवरचे स्टोन्स अजिबात निघणार नाही. पॅकेट जसं आणाल ना, तुमच्याकडे तसं टिकल्यांचं पॅकेट असेल तर त्या पॅकेटला आधीच त्या टिकल्यांवर आधीच क्लिअर नेलपेंट लावून ठेवा, म्हणजे जेव्हा कधी तुम्ही त्या टिकल्या यूज करा तर त्याच्यावरचे स्टोन्स अजिबात निघणार नाही. काही वेळा असं होतं की इयरिंग्स घातल्यानंतर आपल्याला थोडं इरिटेशन होतं. आर्टिफिशियल ज्वेलरी घातल्यानंतर काही वेळा होतं ते, इयरिंग्स घातल्यानंतर इरिटेशन होतं. किंवा हेवी इयरिंग्स असतील तरीसुद्धा इयरिंग्स घातल्यानंतर कान आपला दुखायला वगैरे होतं. म्हणून मग काय करायचं, इयरिंगच्या बॅक साईडला थोडंसं नेलपेंट लावायचं, थोडंसं असं नेलपेंट लावून ठेवायचं दोन्ही इयरिंग्सला, सुकवायला ठेवा थोडा वेळ. आणि इयरिंग्सला नेलपेंट लावल्यानंतर ते सुकल्यानंतर थोड्या वेळ नंतर मग ते इयरिंग्स तुम्ही यूज करू शकतात, म्हणजे मग तुमच्या कानाला इरिटेशन होणार नाही. ब्रेसलेटवर वगैरे पण स्टोन्स असतात काही, तर ते पण तुम्ही असे फिक्स करू शकतात नेलपेंटनी. त्याच्यावर पण नेलपेंट आधीच लावून ठेवले तर हे स्टोन चांगले फिक्स होतात, निघणार नाही अजिबात. मग आता मी इथे मेटलच्या बँगल्स घेतल्या आहेत. काही वेळा काय होतं की बरेचदा असं आपण बरेचदा यूज करतो, केल्यानंतर त्या बँगलच्या आतल्या साईडचा कलर निघतो, पाण्याने किंवा घामाने वगैरे कलर निघतो. इथे बघू शकतात तुम्ही, थोडा कलर निघालेला आहे बँगल्सचा. आणि या बँगलचा अजून कलर निघू नये म्हणून मग काय करायचं, बँगलच्या आतल्या साईडून थोडंसं नेलपेंट लावायचं, म्हणजे मग कलर निघणार नाही आणि बँगल चांगल्या नीट राहतील. शर्टचे बटन्स बरेचदा निघतात. काही वेळा ते कधी पडले तेच आपल्याला माहिती नाही पडत, कुठे पडले तेच कळत नाही, आणि आपल्याकडे एक्स्ट्रा बटनसुद्धा नसतात किंवा घाई गडबड असते, निघायचे ऑफिससाठी पण बटन थोडंसं लूज झालेलं आहे, शिवायला वेळ नाही. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकतात, क्लिअर नेलपेंटने ना बटन्सला, हे नेलपेंट आहे ना बटन्सवर लावायचं, म्हणजे बटन्स अजिबात पडणार नाही. हे बटन्स आणि थ्रेड चांगले फिक्स होतील. तर ही हॅक नक्की ट्राय करून बघा. तुमच्याकडे आता असे बटन्स, लूज बटन्स असतील तर पटकन तुम्ही ह्या क्लिअर नेलपेंटनी फिक्स करून बघू शकतात. मेकअप प्रोडक्ट्सवर एक्सपायरी डेट असते. आता ह्या आयलायनरवर एक्सपायरी डेट होती, मॅन्युफॅक्चरिंग डेट असते. पण काय होतं की एक ते स्टिकर होतं, पण त्या स्टिकरवर नेहमीच हात लागून लागून त्या स्टिकरवरची प्रिंट फेड होऊन गेली. तुम्ही बघू शकतात या आयलायनरवरच्या स्टिकरवरची प्रिंट निघालेली आहे. आता ह्याच्यावरचे जे प्रोडक्ट डिटेल्स आहे ते अजिबात दिसत नाही आहे, त्याच्यावर काही लिहिलेलं होतं ते सगळं निघून गेलेलं आहे. लिपस्टिकवर वगैरे पण स्टिकर असतात, तर कधी कधी ते स्टिकर निघून जातात आणि आपल्या लक्षात नाही राहत की आपण कधी ते आणलं होतं. आता इथे नीलपेंटला बघू शकता तुम्ही, नीलपेंटला पण असं एक स्टिकर आहे, प्रोडक्ट डिटेल्स आहे त्याच्यावर.
म्हणून मग काय करायचं, जेव्हा नवीन आपण मेकअप प्रोडक्ट्स आणतो ना त्याच वेळी त्यावर आहे ना हे ट्रान्सपरंट नेल पेंट त्या स्टिकरवर लावायचं. म्हणजे प्रोडक्टची जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, जे काही डिटेल्स आहे, प्रोडक्ट डिटेल्स आहे, ते निघणार नाही, ते स्टिकरही निघणार नाही आणि कधी एक्सपायर झाले प्रोडक्ट हे तुम्हाला लक्षात राहील. काही वेळा काय होतं, एन्व्हलप स्टिक करायचं आहे आपल्याला, पण आपल्याकडे त्यावेळी घरात ग्ल्यू नसतं. तर अशा वेळी तुम्ही हे क्लिअर नेल पॉलिश लावू शकतात एन्व्हलपला, म्हणजे हे एन्व्हलप चांगलं स्टिक होईल. इयरिंगचे स्टोन काही वेळा पडतात, ते निघतात. तर आपण काय करतो, फेविक्विक किंवा फेविबॉन्ड, फिक्सेट असं काही असेल त्याच्याने आपण ते परत स्टिक करतो, ते इयरिंग्सला ते स्टोन्स जे निघालेत ते. पण जर तुमच्याकडे नसेल फेविबॉन्ड वगैरे तर तुम्ही ह्या ट्रान्सपरंट नेलपेंटनी ते स्टोन्स परत स्टिक करू शकतात. शूचे लेस खराब होतात. काही वेळा काय होतं, त्याचं स्टार्टिंग पॉईंट निघतं, मग त्याच्यातून ते धागे वगैरे निघत राहतात आणि मग ती शू लेस आपल्याला जमत नाही शूजमध्ये टाकायला वगैरे. तर माझ्याकडे तर आता ही जी शूलेस आहे ती चांगलीच आहे. पण तुमच्याकडे अशी शूलेस असेल जी खराब झालेली आहे, त्याचे धागे वगैरे निघालेले आहेत स्टार्टिंग पॉईंटपासून, तर त्याला तुम्ही असं हे क्लिअर नेलपेंट लावा, म्हणजे ते स्टार्टिंग पॉईंट कडक होईल आणि मग तुम्ही ती शूलेस यूज करू शकतात आरामशीर. पण लास्टचा उपाय बघूया. नेलपेंट लावल्यानंतर कधी पण हे असं क्लिअर नेलपेंट लावत जा त्याच्यावरतून, म्हणजे काय होईल की तुमचं नेलपेंट छान असं शाईन होईल आणि नेलपेंट आहे ना चांगलं राहतंसुद्धा, लवकर ते निघत नाही. खूप दिवसासाठी कुठे बाहेर वगैरे चालला असाल तर त्यावेळी नेलपेंट लावल्यानंतर नेलपेंटच्या वर असं ट्रान्सपरंट नेलपेंट आठवणीने लावत जा, म्हणजे नेलपेंट चांगलं तेवढे जास्त दिवस राहील. तर हे होते क्लिअर नेलपेंटचे घरामधील असे भरपूर उपयोग. तुम्हाला अजून कोणते उपयोग माहिती असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कंप्लीट लास्टपर्यंत बघितला असेल, अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका. टिल देन, बाय.